चला सामना चालू करून घ्यायचा. प्रदीप सर चला, पंच कैफ सर चला. चला यानंतर देखील आपण नॉकआउटचा एक सामना घेणार आहोत पुढे. त्यासाठी हा सामना आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचा आहे. स्ट्रायकर्स इथे आपण मैदानावरती पाहायला मिळतो. ओनेक्स स्ट्रायकर्स हा संघ इथे मैदानावरती फलंदाजी करताना पाहायला मिळतो. 2 षटकांची लढत असणार आहे. महत्वाचा सामना. पुढील चेंडू इथे आपण सुरेख पद्धतीचा हा चेंडू, परंतु वाईट चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. अवंतर धावेमध्ये नक्कीच वाढ होईल. धावाचा श्री गणेश होताना मैदानावरती पाहायला मिळतोय. वाईट चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील सलगचा वाईट चेंडू दुसरा. प्रदीप सरांच्या माध्यमातून सातत्याने वाईट पाहायला मिळतं. अचूक लेंथ लाईन वरती चेंडू टाकावे लागतील प्रदीप सरांना. अनुभव देखील खूप आहे. इथे देखील आपण पाहतो की मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाले. 2 घेतले का 3 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळते. सलगच्या 2 चेंडू 2 वाईड पाहायला मिळाले. आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती देखील मैदानावरती आपण पाहिलं 1 धाव मैदानावरती पाहिलं. आतापर्यंत 1 चेंडू टाकून झालेला आहे. 3 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. ओनिक्स स्ट्रायकर्स हा संघ मैदानावरती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धावच्या स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय गोलंदाज प्रदीप. एक मोठा गोलंदाज आहे, त्याकडे मोठा अनुभव आहे. होचा पुरा गोलंदाज आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करण्याची देखील क्षमता आहे. इथे तो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. अवंतर धावेमध्ये वाढ होईल. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. पहिले षटक आहे. पहिल्या षटकामधील आतापर्यंत 3 चेंडू इथे वाईट टाकलेले आहेत. अचूक 2 चेंडू इथे वाईट टाकलेले आहेत. त्या पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की सुरेख पद्धतीचा हा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड विकेट उभा करून ठेवलेला होता. सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या बरोबरी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तो 5 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ असताना एक महत्वाची लढत आहे. महत्वाची बॅटल इथे मैदानावरती रंगते. APL 2026 एकदा दैदिप्यमान सोहळा मैदानावरती रंगलाय. प्रेक्षकांची गर्दी देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक राज्याचं देखील या स्पर्धेमध्ये आपण मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करूया. आणि इथे आपण पाहतो की नक्कीच बॅकफुट रिझर्व्हमध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला आहे. सिंगल घेतलेला आहे. तिथे डबलचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत बनवलेले 7 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आपण प्रदीप यांना पाहूयात. जर्सी क्रमांक 22 परिधान केलेला आहे. उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत साकारली. पुढचा चेंडू हलक्या हाताने समोर खेळलेला. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला. थोडंसं पंबल पाहायला मिळालं. आणि दावेचा देखील प्रयत्न दुसऱ्या परंतु नाहीये. नक्कीच आपण पाहतो की तिथे 1 धाव मैदानावरती कंप्लीट झाली. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ इथे मैदानावरती पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे मित्रांनो. या षटकातील शेवटचा चेंडू इथे मैदानावरती शिल्लक असणार आहे. आपण पाहतो की 2 षटकांची ही लढत आहे. 12 चेंडूचा इथे आपण डाव मैदानावरती पाहणार आहोत. पहिल्या इनिंग मधला पुढील चेंडू इथे देखील पाठीमागे सरतो फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून थोडंसं पंबल पाहायला मिळालं. आणि या चेंडूवरती देखील बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट होती. धावफलकावरती जर टाकली असतं धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तो 9 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहायला मिळतोय. ओनेक्स स्ट्रायकर्स या संघाने आतापर्यंत 9 धावा इथे बनवलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती आपण पुन्हा एकदा दुसरं षटक पाहणार आहोत. महत्वाचे षटक. कुठल्याही प्रकारची मीटिंग नाही. सामना चालू करून घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती सौरभ पाटील सरांना आपण पाहणार आहोत. महत्वाची सौरभ पाटील गोलंदाजी मार्कवरती इथे पाहायला मिळतील. दुसरं षटक महत्वाचं षटक इथे घेऊन आलेले आहेत. इथे देखील आपण पाहतो की निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढे इथे आपण पाहतो की यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. यष्ट्या उडवला जातात. सुंदर पद्धतीची गोलंदाजी तिथे मैदानावरती सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि अजून एक मैदानावरती धक्का बसतोय. टीम ओनेक्स स्ट्रायकर्स. चला फलंदाज चला. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. दुसरं षटक आहे महत्वाचं षटक. आणि या महत्वाच्या षटकामध्ये तुम्हाला चौकार षटकार खेळावं लागतील. कारण की इथे जर तुम्ही जिंकलात तर आपण पाहतो की सेमीफायनल मध्ये जाणार आहे. हा देखील मित्रांनो नॉकआउटचा सामना आहे. दिवसभरामध्ये आपण भरपूर सामने खेळलेलो आहेत. मोठा अनुभव तुमच्याकडे आहे. आणि त्या अनुभवाच्या जोरावरती या षटकामध्ये देखील तुम्हाला एक महत्त्वपूर्ण कामगिरी करायची. चौकार षटकार इथे मैदानावरती खेळावं लागतील.
नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल प्रदीप. प्रमोद इथे आपण पाहतो की प्रमोद इथे स्ट्राईकला पुढे उभा आहे. त्याला देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. पुढील चेंडू इथे देखील सुरेख सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकले तर गुडले स्पॉटवरती बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. बॅट्समनच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना गोलंदाज पाहायला मिळतील. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय पाठीमागे सरसावत कव्हरमध्ये शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू खेळायला तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलं होता. नक्कीच सिंगल प्राप्त झाले. रनिंग बिटवीन द विकेट्स दोन फलंदाजांमध्ये आपण पाहिले आणि धावफलक एक धाव इथे मैदानावरती कंप्लीट झालेले. एक धावेच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 10 धावेंवरती. इथून पुढे देखील आपण मैदानावरती पाहतोय की 2 षटकांचा खेळ फर्स्ट इनिंग मधला बाकी असणार आहे. पुढे सुरेख सुरेख पद्धतीचा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये सुंदर पद्धतीचा झेल टिपला जाईल. फलंदाज होतोय बाद. चला बॅटर चला चला फलंदाज चला. थांबा सर थांबा सर सर थांबा. चला फलंदाज नवीन बॅटर चला. कारण की तिथे आपण पाहतो की झेल बाद फलंदाज झालेला आहे. नवीन बॅटर स्ट्राईकला असेल. चला चला एक बॉल राहील चला. आणि इथे आपण पाहतो की धावबाची संधी आणि इथे फलंदाज बाद. तर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय ऑनिक्स टायगर्स या संघाने 10 धावा इथे बनवलेले आहेत. विजयासाठी इथून पुढे देखील 12 चेंडू मध्ये 11 धावींची गरज असणार आहे. ऑनिक्स टायगर्स या टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला सर स्पीडअप करायचंय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पटपट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुरंदर वॉरियर्स टीमला देखील विनंती असेल लवकरात लवकर 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. सलामीवीर चला प्रदीप सर स्पीडअप करून घ्या सर. प्रदीप सर स्पीडअप करून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. 11 धावा बनवायचे तुम्हाला विजयासाठी. चला 11 धावा बनवायच्यात विजयासाठी. ऑनिक्स टायगर्स टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. यानंतर देखील आपण एक नॉकआउटचा सामना इथून पुढे देखील खेळवणार आहोत आणि त्यानंतर आपण सेमीफायनलचे सामने सुरू होणार आहेत. चला स्पीडअप करून घ्यायचे सर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला विजयासाठी 11 धावींची गरज आहे. आपण पाहतोय की पुरंदर वॉरियर्स या टीमकडून 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि इथे आपण पाहतोय की 12 चेंडूमध्ये 11 धावींची गरज असणार आहे. 12 चेंडूमध्ये 11 धावा. 2 षटकार खेळले तर 2 चेंडूमध्ये सामना फिनिश होऊ शकतो. परंतु चांगल्या पद्धतीची जर गोलंदाजी केली तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो मित्रांनो. कारण की क्रिकेट हे अनिश्चित खेळ असतो. त्यामध्ये कोणताही संघ विजयी ठरू शकतो. आपण 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होऊ शकत नाही तर 1 चेंडूमध्ये 6 धाव होऊ शकतात. अशा पद्धतीचा हा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. हॅलो. तर इथे आपण पाहतोय चौकारच्या दिशेने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना परंतु सुरेख पद्धती क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती देखील 2 धावा मैदानावरती पाहायला मिळतील. विजयासाठी इथून पुढे देखील 9 धावींची गरज असणार आहे. 11 चेंडूमध्ये 9 धावींची गरज. 2 बनवलेले आहेत. स्ट्राईकला इथे पुढे आकाश पुढे उभा आहे. चौकार षटकार त्याला खेळावा लागतील. सामना लवकर फिनिश करायचा आहे आणि त्यासाठी तो मैदानात. पुढचा चेंडू आणि इथे आपण पाहतो सुंदर पद्धतीचा फटका. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. थांबतोय का नाही आणि चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा आणि बनवलेल्या आहेत 6 धावा. इथून पुढे देखील विजयासाठी 5 धावांची गरज. एक मोठा फटका तुम्हाला सामन्यामध्ये विजय मिळवून देऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली तर शेवटच्या बॉलपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आकाश इथे स्ट्राईकला पुढे उभा आहे. या चेंडूवरती त्याला षटकार खेळावा लागतो का नाही हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. पुढचा चेंडू आणि त्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि नक्कीच या चेंडूवरती देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी मैदानावरती आणि इथे देखील रनिंग बिटवीन द विकेट्स या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळेल. 2 धावी निश्चित धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळते. 8 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतील. इथून पुढे देखील विजयासाठी गरज असणार आहे 3 धावींची. 9 चेंडूमध्ये 3 धावींची गरज. 9 चेंडूमध्ये 3 धावींची गरज. स्ट्राईकला आकाश पुढे उभा. सुरेख पद्धतीचा फटका. एक घेतले दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न केला जाईल का. थोडंसं फंबल नाही. सुरेख पद्धती क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 8 चेंडूमध्ये 2 धावींची गरज. 8 चेंडूमध्ये 2 धावींची गरज इथे मैदानावरती पाहायला मिळते. चला स्पीडअप करून घ्या गोलंदाज. चला गोलंदाजी मार्क होती इथे आपण प्रमोद कुंजीर सरांना पाहूयात.
पुढील चेंडू हाफ टप्पा आणि नक्कीच यानंतर आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाही आखूड टप्प्याचा चेंडू होता. सुरेख सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकताना मैदानावरती पाहायला मिळेल. आणि आपण पुढील सामना आपण पाहणार होतो मेजर मास्टरच्या विरोधामध्ये मशनिंग बॉईज हा संघ मैदान आणि इथे आपण पाहतो की सामना फिनिश. इथे आपण पाहिलं पुरंदर रॉयल्स हा संघ आपण पाहतो की सेमीफायनल मध्ये दाखल. आपण पाहतो की क्षेत्ररक्षण करताना इथे मशनिंग बॉईज हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. संघाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याचबरोबर आपण पाहतोय मेजर मास्टर या टीमला विनंती असेल 2 फलंदाज मैदानावरती सज्ज ठेवायचे. मशनिंग बॉईज टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण पाहतो की हा सामना देखील 2 षटकांचा असेल. महत्वाची लढत आहे. इथे देखील आपण पाहतोय जो संघ विजय ठरेल तो